आणि खेळाडूंचं देखील कौतुक आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज आहे. 6 बॉल 27. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सॅमसन शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी येतोय. स्ट्राईकला राजू पाटे आहे. पहिल्या 2-3 चेंडूवरती चित्र स्पष्ट होईल. गोलंदाजाला देखील ठाऊक आहे की समोर बॅटिंगसाठी जो आहे त्याच्यामध्ये ती ताकद आहे, ती धमक आहे. सीमारेषेच्या पलीकडे चेंडू धाडण्याची जीवदान मिळालेलं आहे. पहिला चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार. पहिल्या चेंडू वरती येतोय षटकार. 6 धावा. नवीन चेंडू द्या सर. हे घ्या. धन्यवाद डीजे. चेंडू कधी हरवला कधी फुटला तरी नवीनच चेंडू आहे. एवढ्या दूरवरती चेंडू मारला की तो सापडणं थोडंसं अशक्य आहे, म्हणून नवीन चेंडू आलाय. सर्वात लांबवरचा षटकार आहे डावखुरे शैलीच्या बॅटरचा. आता शेवटचे 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. फार रागात मारलेला हा षटकार आहे. शेवटचे 5 चेंडू आणि 21 धावा. मॅच संपलेली नाहीये आणि संपणारही लवकर नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगणार आहे. पुन्हा एकदा बिगिट. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा 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 षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. मी तुम्हाला सांगितलं मॅच पहिल्या 2-3 चेंडूवरती तुम्हाला स्पष्ट होताना पाहायला मिळेल. या अगोदरच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती राजू पाटे यांना मिळालेलं जीवदान किती महागात ठरतंय. तो बघा तो मॅच बॉल आलेला आहे मैदानामध्ये. पंच तिथे चेक करा. मॅच बॉल आला असेल तर तो लगेच घ्या. शेवटचे 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. काय फलंदाजी इथे होतीये. राजू पाटे सॅमसंग यांच्यावरती आक्रमण. 4 चेंडू आणि 15 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. वारंवार क्षेत्ररक्षकाची जागा बदलली जाते. सगळेच्या सगळे खेळाडू जे डीप मध्ये आहेत ते सगळेच्या सगळे ऑन साइडला आहेत. पुन्हा एकदा बिगिट. चेंडूला आसमान दाखवलाय. आसमानी टोला. बॅक टू बॅक तिसरा राजू पाटे यांच्या बॅटमधून आणि लगेच 500 रुपयांचं पारितोषिक देखील जमा आयोजन कमिटीच्या वतीने. वाजवा गाणं. धन्यवाद डीजे. शेवटचे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. का स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. मी सातत्याने तुम्हाला या गोष्टीची माहिती देतोय की असा बॅटर मैदानामध्ये त्याने कित्येक वेळा असा सामना जिंकून दिलेला आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. 3 बॉल 9. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगणार आहे. पुढचा चेंडू. इथे आखूटप्प्याचा चेंडू आहे परंतु इथे देखील षटकार. समालोचन आवडलंय. समालोचन कक्षामध्ये षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. लागोपाठच्या 4 चेंडूंवरती 4 षटकार. राजू पाटे यांची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. आता शेवटचे 2 चेंडू आणि 5 धावांची गरज.
मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. जीवदान किती महागात ठरलंय. 2 चेंडू आणि 5 धावेंची गरज. 2 बॉल 5, 3 बॉल 5, सॉरी 3 बॉल 5, 2 बॉल 3. आता गडबड इथे अशी झाली की कळलंच नाही, स्कोरर गायब झाले. 2 चेंडू आणि 3 धावेंची गरज. पुन्हा एकदा बिग हिट, 5वा षटकार, मॅच फिनिश. काय बॅटिंग केली आहे, वाजवा गाणं. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. चला राजू पाटे आपण इकडे या. थोडीशी गडबड आणि गोंधळ झाला स्कोरिंग मध्ये, परंतु हरकत नाही. मॅन ऑफ द मॅच, परंतु प्रतीक दादा कदम स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचं देखील मी कौतुक करेल. चांगली लढत दिली, जिंकलेली मॅच, मी तर म्हणेल जिंकलेली मॅच प्रतिस्पर्धी संघाच्या हातामध्ये सोपवली. काहीशी चूक म्हणजे एक चूक किती मागात ठरू शकते. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या राजू पाटे. मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि आयोजन कमिटीच्या वतीने 500 रुपये.